गेल्या काही दिवसांपासून खंडणी प्रकरणात वॉन्टेड असलेल्या वाल्मिक कराडनं पुण्यामध्ये शरणागती पत्करली। या प्रकरणामध्ये सातत्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या जवळीकीची चर्चाही रंगली। त्यामुळे मस्ता चौक प्रकरणाच्या अनुषंगानं विरोधकांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। आता वाल्मिक कराडच्या अटकेनंतर सुद्धा या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता दिसत नाहीये। स्पेशल केस म्हणून मी आर्थ किंकाळी किंवा भीक मागतो म्हणा, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्हीच व्हा। न्याय मिळवून द्यायचा असेल धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही। बीड जिल्ह्यात जी काही कायदा व सुव्यवस्था ढासळलेली ती पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तसा खमक्या पालकमंत्री असावा। वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतरही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीची धार बोथट होताना दिसत नाहीये। मस्ता चौक प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे हे पहिल्या दिवसापासून विरोधकांच्या रडारवरती राहिले। मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं जाऊ नये या प्रमुख मागण्या विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही लावून धरल्या। आता वाल्मिक कराडच्या शरणागतीनंतरही धनंजय मुंडे यांच्या विरोधातला रोष काही कमी होताना दिसत नाहीये। त्यामुळे मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आलंय का आणि त्यांची पालकमंत्रीपदाची संधी हुकणार का याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे। तर देवेंद्र फडणवीसांनीच बीडचं पालकत्व घ्यावं या मागणीवर सुरेश धस ठाम आहे। राख चोर, वाळू चोर, खडी चोर, मुरुम चोर, सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईन मध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय, तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावे। माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं। केवळ सत्ताधारी नाही तर विरोधी पक्षांनी सुद्धा बीडसाठी खमका पालकमंत्री देण्याची मागणी लावून धरली आहे। बीडची ढासळलेली कायदा सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही मुंडेंना पालकमंत्रीपदासाठी नो एंट्रीचा बोर्ड दाखवलाय। मी वारंवार सांगितलं की बीड जिल्ह्याला पालकमंत्री असा भेटला पाहिजे की बीड जिल्ह्यात जी काही कायदा व सुव्यवस्था ढासळलेली ती पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तसा खमक्या पालकमंत्री असावा। मुंडेंना पालकमंत्रीपद नको या मागणीच्या सुरात संभाजीराजे छत्रपतींनी सूर मिसळलाय। संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर मुंडे पालकमंत्रीपदी नकोत अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। कोणी तिथं पालकमंत्री व्हावं, मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं, पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळवून द्यायचा असेल धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही। आणि जर काय मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालकमंत्रीचं तिथं म्हणजे पद घेतलं तर आम्ही त्याला स्वागतच करू। तर इकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी जनभावनेचा विचार करत निर्णय घ्यावा अशी भूमिका सुप्रिया सुळेंनी घेतली। तर जितेंद्र आव्हाडांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि ते अजित पवारांच्या पक्षात आहेत, त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल आणि नैतिकतेने विचार केला तर मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राला न्याय देतील। मला वाटलं मुख्यमंत्री हे अख्ख्या महाराष्ट्राचे पालक आहेत, मायबाप सरकार किंवा एका जिल्ह्यापुरतं त्यांनी पालकत्व घ्यावं हे फार काही त्यांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट नाही आणि माझ्यासारख्या एका पॉलिटिकल कार्यकर्त्याच्याही दृष्टीने तो त्यांचा अपमान आहे। सगळे पालकमंत्री त्यांच्या हाताखाली असते। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात कुणाचाही दबाव खपवून घेणार नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कडक कारवाईचे संकेत दिलेत। मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही। ज्याचा संबंध आढळेल, ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल, अतिशय कडक कारवाई करण्यात येईल। गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या 4 आरोपी अटकेत आहेत तर 2 फरार। खंडणी प्रकरणात आता वाल्मिक कराडही शरण आलाय। पण या प्रकरणातला मुंडे विरोधी आवाज कसा शमवला जातो आणि बीडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळतं याची मात्र उत्सुकता असेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।